आज मी तुम्हाला जेन स्ट्रीटमधील एका अशा ट्रेडरची गोष्ट सांगणार आहे ज्याने अवघ्या 8 वर्षांत $26 बिलियन कमवले. हा माणूस आपल्या कामासाठी इतका डेडिकेटेड होता की तो पूर्णपणे आपल्या सिस्टमवरच ट्रेड करायचा. सिस्टमच्याच खाली त्याने एक गादी टाकली होती आणि तिथेच तो झोपायचा, झोपेतून उठायचा, ट्रेडिंग करायचा. एकही संधी चुकू नये म्हणून सतत तो स्क्रीन समोर बसून राहायचा आणि पुन्हा तो तिथेच झोपायचा. त्याला कुठेही जायचं नव्हतं, फक्त पैसे कमवायचे होते. त्यावेळेस $1 बिलियन म्हणजे 8,000 कोटी रुपये होते. तर $26 बिलियन म्हणजे जवळपास 2,08,000 कोटी ते 2,10,000 कोटी रुपये होते. म्हणजेच खरंच एका ट्रेडरने इतके पैसे कमवले असेल का? आणि हे खरंच कसं शक्य आहे? या व्यक्तीच्या नाव फॉर्ब्सच्या मॅगझिनवर फ्रंट पेजवर आलं होतं. फॉर्ब्सने लिहिलं होतं की इतक्या कमी वयात असं यश फक्त मार्क झुकरबर्गने मिळवलं होतं. मार्क झुकरबर्गने 23व्या वर्षाच्या असताना त्याची नेटवर्थ $23 बिलियन होती आणि हा माणूस फक्त 30 वर्षांच्याही खाली असून 8 वर्षांत $26 बिलियन कमवले. हा माणूस म्हणजे सॅम बॅकमॅन-फ्राईड. कदाचित नाव नवीन वाटत असेल, पण त्याने केलेल्या कारनाम्यांबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. सॅम जेन स्ट्रीटमध्ये ट्रेडिंग करत होता. जेन स्ट्रीट ही अमेरिकन कंपनी आहे आणि तिचे ऑफिस सिंगापूरमध्येही आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे FII म्हणून ते वेगवेगळ्या देशांमध्ये ट्रेड करू शकतात. सॅमला एक गोष्ट लक्षात आली, बिटकॉइनमध्ये आर्बिट्राजची संधी आहे. आर्बिट्राज म्हणजे समजा तुम्ही एका ठिकाणी एखादी गोष्ट स्वस्तात विकत घेतली आणि दुसऱ्या ठिकाणी तीच गोष्ट महागात विकली, यालाच म्हणतात आर्बिट्राज. यात जवळजवळ तोटा नसतो. उदाहरण, तुम्ही एका दुकानातून 1 लाखाचं सोनं घेतलं आणि दुसऱ्या दुकानात तो 1,01,000ला विकलं. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे दर असतात आणि हेच बिटकॉइनमध्ये पण असतं. सॅमने पाहिलं की अमेरिकन बिटकॉइन स्वस्त आहे, तर जपानमध्ये आणि इतर एशियाई देशांमध्ये महाग आहे. मग त्याने अमेरिकेतून बिटकॉइन खरेदी करून एशियाई देशात विकायला सुरुवात केली. सुरुवातीला कॅपिटल कमी होतं. त्यानंतर त्याने प्रोसेस हे सतत रिपीट करणं सुरू केलं आणि यालाच म्हणतात चर्निंग. हळूहळू त्याची ट्रेडिंग व्हॉल्यूम एका दिवसात $200 मिलियन पेक्षा जास्त झाली. जेन स्ट्रीटमध्ये CEO नसतो, तर अनेक डायरेक्टर्स मिळून निर्णय घेतात. त्यामुळे सॅमला प्रचंड कमिशन मिळायला लागलं. पैसा येऊ लागला आणि त्याने स्वतःची रिसर्च कंपनी सुरू केली, अल्मेडा रिसर्च नावाची. ही कंपनी लोकांकडून पैसे घेऊन क्रिप्टोमध्ये इन्व्हेस्ट करत होती. टीम कोणाची होती? MIT आणि त्याचे कॉलेज मित्र आणि जेन स्ट्रीटमधील ट्रेडर्सची. MIT म्हणजे जगातील टॉप कॉलेजपैकी एक. याच दरम्यान त्याची ओळख कॅरोलिन ॲलिस नावाच्या मुलीशी झाली. दोघेही प्रेमात पडले. कॅरोलिन फारशी अनुभवी ट्रेडर नव्हती, क्रिप्टोबद्दल विशेष ज्ञानही नव्हतं, पण तरीही सॅमने तिला अल्मेडा रिसर्चची CEO बनवला. फक्त 10 लोकांची टीम होती, पण हजारो कोटींचा पैसा त्याच्याकडे यायला लागला. त्यानंतर सॅमने स्वतःचे क्रिप्टो एक्सचेंज सुरू केले, FTX नावाचे. मोठ्या स्टेडियम, सेलिब्रिटी एंडोर्समेंट, फॉर्म्युला टीम स्पॉन्सरशिप, FTX सगळीकडे दिसू लागले. लोक त्याला नेक्स्ट वॉरेन बफेट म्हणू लागले. नंतर त्याने स्वतःचे टोकन लॉन्च केलं, FTT नावाचे. सुरुवातीला किंमत काही डॉलर्स होती, पण ती थेट $80 पर्यंत पोहोचली. लोकांना सांगितलं, डॉलर्समध्ये पैसे ठेवू नका, FTT टोकन्समध्ये ठेवा, ट्रेडिंग फी लागणार नाही. लोकांनी मोठ्या प्रमाणावर FTT खरेदी केला. FTXला सुरुवातीला फंडिंग बायनॅन्स करून मिळाली, सुमारे $500 मिलियन. सॅमने बायनॅन्सला बाहेर काढताना $2.1 बिलियन दिले, पण कॅशमध्ये नाही, तर FTT टोकन्समध्ये. आणि यामुळेच बायनॅन्सकडे प्रचंड प्रमाणात FTT आले. ही मोठी रिस्क होती. याच दरम्यान कॅरोलिन ॲलिसने एका इंटरव्ह्यूमध्ये चुकून सांगितलं की अल्मेडा रिसर्चची नुकसान भरून काढण्यासाठी FTX युजर्सचे पैसे वापरले गेले आणि ही माहिती बाहेर येताच गोंधळ सुरू झाला. बायनॅन्सच्या CEOने ट्विट करून सांगितलं की ते FTT विकणार आहेत. लोक घाबरले. सगळ्यांनी पैसे काढायला सुरुवात केली, पण पैसेच उपलब्ध नव्हते, कारण सॅमने लोकांचे पैसे ट्रेडिंगमध्ये लावून मोठं नुकसान केलं होतं. 11 नोव्हेंबर 2022 रोजी FTX आणि अल्मेडा रिसर्च यांनी चॅप्टर 11 बँक्रप्सी फाईल केलं. सॅम CEO पदावरून बाजूला झाला. नंतर त्याच्यावर केस दाखल झाला आणि हे सिद्ध झालं की FTX हा मोठा स्कॅम होता. या सगळ्यातून एकच मोठा धडा शिकायला मिळतो, लोकांचा पैसा वापरणे ही सगळ्यात मोठी चूक आहे आणि लालच माणसाला उद्ध्वस्त करते. आज तुम्ही ज्या एक्सचेंजवर ट्रेड करता तिथे इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड आहे का ते नक्की तपासा. स्वतः शिकून समजून ट्रेडिंग करा. जास्त लिव्हरेज, जास्त लालच हे सगळं धोकादायक असतं. सॅम यशस्वी होता, पण लालचीने सगळं संपवलं. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. धिस इज आशिष ओराणी.